नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद भरती 2026 करिता अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध झालेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। नगर परिषद पदभरतीची जाहिरात कधीपर्यंत प्रकाशित होणार आहे तर पहा, रायगड अलिबाग जिल्हा यांच्यामार्फत अतिशय महत्त्वपूर्ण ही अपडेट आलेली आहे। दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी एक जिल्हा निवड समिती या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे। अशाच प्रकारे सेम सर्व जिल्ह्यांतर्गत जिल्हा निवड समिती गठीत केली जाणार आहे। यामध्ये नगर परिषद तसेच नगर पंचायत ज्या काही जागा रिक्त आहेत त्या जागेंवरती पदभरती करण्यासंदर्भात जिल्हा निवड समिती गठीत करण्यात येत आहे। ओके, तर पहा काय सांगण्यात आलेले आहे या सुधारित आदेशामध्ये। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट ब अराजपत्रिता गट क आणि गट ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरणे। पहा, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत IBPS किंवा TCS कंपनीच्या माध्यमातून नगर परिषद पदभरती या ठिकाणी राबविण्यात येणार आहे। या दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची या ठिकाणी निवड केली जाणार आहे आणि त्या माध्यमातूनच तुमच्या एक्झाम जे आहे ते कंडक्ट केल्या जाणार आहेत। ओके, पदभरती प्रक्रियेसाठी किंवा स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी कंपनीबरोबर सामंजस्य करार करण्याबाबत देखील या ठिकाणी कळवण्यात आलेलं आहे। ज्या अर्थी नगर परिषद नगरपंचायत सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण अंतर्गत महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत औद्योगिक नागरी अधिनियम 1965 मधील ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार जिल्ह्यातील नगर परिषद असेल किंवा नगरपंचायत असेल यामधील गट क व गट ड च्या स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत सरळसेवेने भरावयाच्या पदसंख्या निश्चिती करून उपरोक्त जी काही माहिती आहे ती कंपन्यांकडे किंवा कंपनीची निवड करून त्यांच्या समवेत सामंजस्य करार केले जाणार आहे। या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो ही समिती जी आहे ते गठीत करण्यात आलेली आहे। यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करणे किंवा त्यानंतर सरळसेवा पदभरतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा निवड समिती या ठिकाणी गठीत करणे हे आवश्यक आहे। आणि त्या संदर्भात जर आपण पाहिलं तर रायगड अलिबाग जिल्हा यांच्याकडून ही जिल्हा निवड समिती गठीत करण्यात आलेली आहे। ओके, यामध्ये जर आपण पाहिलं तर जिल्हाधिकारी असेल, अध्यक्ष स्थानी आणि इतर सदस्य असणार आहे। ओके, तर अशाच प्रकारे ही जिल्हा निवड समिती प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत गठीत केली जाणार आहे आणि त्यानुसार नगर परिषद पदभरती आता राबविण्यात येणार आहे। ओके, तर ही महत्त्वपूर्ण छोटीशी अपडेट प्रसिद्ध झालेली आहे नगर परिषद पदभरती संदर्भात। ओके, तर या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट्स करून विचारू शकता। लवकरच तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध झालेली ती दिसणार आहे नगर परिषद पदभरती संदर्भातची। ओके, तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।